पुण्यात टिपू सुलतानला शिवरायांच्या समकक्ष पाहायला हवं, सपकाळांच्या वक्तव्यावरनं वाद। तर जबाबदार विधानाला भाजपकडनं हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम, सपकाळांचं स्पष्टीकरण। पुण्यामध्ये काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव, सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने। आंदोलनादरम्यान दगडफेक, काँग्रेस कार्यकर्ता जखमी। पुण्याच्या महापौर आणि धीरज घाटेंवर गुन्हा दाखल करा, आंदोलनातील तणावानंतर प्रशांत जगताप यांची मागणी। पोलिसांच्या मदतीनं भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनावर हल्ला, जगतापांचा आरोप। मराठा समन्वयक महेश डोंगरेंकडनं सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर। तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडनं सपकाळांची जीप छाटणाऱ्याला 10 लाखांची घोषणा। टिपू सुलतानवरील वक्तव्यावरनं वाद चिघळला। पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, फडणवीसांनी अशा भारत-पाक सामन्याचा धिक्कार केला पाहिजे। भारत-पाक सामना भाजपसाठी पैशाचा खेळ, संजय राऊतांचा निशाणा। टिपू सुलतानवरनं वाद पेटला, सपकाळांची मानसिकता जिहादी, नितेश राणेंची टीका। तर भाजप दुटप्पी, अकोला आणि अंधेरीतील मार्गाला टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव भाजपनंच दिला होता, काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा आरोप। गुजरातच्या दीक्षा शहांकडनं अलिबागमध्ये जमीन खरेदी, मी आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा। विलिनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्रा पवारांची एकदा दोनदा भेट घेतली, सुनेत्रा पवारांसाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, जयंत पाटलांची भूमिका। रोहित पवारांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र, अजित पवारांच्या विमान अपघाताची व्यापक आणि स्वतंत्र चौकशी करा, पत्रातनं मागणी। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडनं मला जीवे मारण्याची धमकी, पंकजा मुंडेंवरती व्हिडिओ करू नको असं सांगितलं, करुणा मुंडेंची माहिती। तर मला धमकी देण्यापेक्षा काम करा, करुणा मुंडेंचं उत्तर। धाराशिव जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपदावरती राष्ट्रवादीचा दावा, पार्थ पवारांच्या सूचनेनंतर भाजपसमोर प्रस्ताव, सूत्रांची माहिती। झिरवाळ लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची उद्या बैठक, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रकरणाची सत्यता जाणून घेणार, राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवरही चर्चा होणार। उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू, तेजस ठाकरेंवर बुधवारपासून रिलायन्स रुग्णालयात उपचार, सध्या तेजस ठाकरेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, देशभरातील प्राचीन मंदिरांमध्ये पहाटेपासूनच मोठी गर्दी, हर हर महादेवचा जयघोष करत भक्तांकडनं भोलेनाथाची उपासना।